आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, नुकताच जो सेकंड जे अटेम्प्ट आहे त्याचा रिझल्ट जो MSCET आहे याचा रिझल्ट सुद्धा लागलेला आहे. आणि यामध्ये मी सकाळी एक व्हिडिओ बनवलेला की इंजिनिअरिंगच्या संदर्भातील व्हिडिओ आपल्याला बनवलेला आहे, आपल्या माहितीसाठी बनवलेला आहे. काउन्सिलिंग आपण करतो आहे ती मोफत, एकही रुपया न घेता. आणि यामागची कारण काय, तर कारण SC ST OBC NT VGNT या कॅटेगरीतल्या मुलींकरिता मोफत ते एज्युकेशन आहे, मोफतचा GR त्या ठिकाणी निघालेला आहे. यांची राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था मुंबई सारख्या, पुण्यासारख्या शहरामध्ये, कोल्हापूर सारख्या शहरामध्ये, नागपूर सारख्या शहरामध्ये असे किती विद्यार्थी आहेत यांना शासकीय योजना मात्र माहिती नाही आणि त्याचा लाभ विद्यार्थी घेत नाही. आणि याचा भुर्दंड मात्र यांच्या पालकांवरती पडत असतो आणि त्याचा ताण सुद्धा आपल्या पालकांवरती पडत असतो. आणि कॉलेज तुमच्याकडनं लुटमारी करत असतात ना, अशा वेळेला काही कॉलेजच्या माध्यमातून डॉक्युमेंट सुद्धा तुमच्याकडनं अडवणूक करून ठेवलेले असतात. असे विविध जे प्रॉब्लेम्स आहेत त्या विद्यार्थ्यांना येतात, फेस करतात, परंतु यांना मार्ग मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना तो मार्ग मिळावा यासाठी आपण या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मदत करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. मग आज आपण काय करणार आहोत, तर जे ओपन आणि ओबीसीचे विद्यार्थी आहेत, कट ऑफ आपल्याला माहिती आहे, 1 पासून कट ऑफ 1 जरी मार्क असेल तरी कट ऑफ आपल्या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी कॉलेजला नंबर लागतो. तर एवढे सारे कॉलेजेस मात्र आपल्या या महाराष्ट्रामध्ये आहेत. कारण कॉलेज ज्या जागा आहेत, जे इंटेक आहे, या इंटेकनुसार कॉलेज मिळत नाही असं लोक म्हणतात. आणि त्यामुळे विद्यार्थी काय होतात, इकडे तिकडे घाबरले जातात आणि त्यांना माहित नसते की मला 15 स्कोर आहे, 20 स्कोर आहे, 30 स्कोर आहे. तर आपण या ठिकाणी जे बिलो, कारण कॉलेजचे जे काही टाईप आहेत, म्हणजे बेस्ट लेवलचे कॉलेज, टॉप लेवलचे कॉलेजेस आहेत, मिडल लेवलचे कॉलेजेस आहेत आणि बिलो लेवलचे कॉलेजेस आहेत. या बिलो लेवलचे जो काही कॉलेजेस आहे, या कॉलेजेस मधला ओपनचा कट ऑफ किती असणार आहे, ओबीसीचा कट ऑफ किती असणार आहे, म्हणजे गेल्या वर्षी जो लागलेला कट ऑफ आहे त्यानुसार जर आपण प्रिडिक्ट केलं तर आपल्याला एक आयडिया मिळेल. आणि त्यानुसार जे कॉलेजेस आहेत ते कॉलेजेस सुद्धा आपण टाकणार आहोत. कारण आपल्या विद्यार्थ्याला सर्वच गोष्टी बाबी समजत नाही. बेटरमेंट करायचं आहे का, स्पॉट ऍडमिशनचं काय आहे, स्कॉलरशिप फ्री आहे का, स्कॉलरशिप किती भरायची आहे, कॉशन मनी किती भरायचे आहे, असे कॉलेज आपल्या विविध पद्धतीनं कुठून ना कुठून तरी पैसे काढण्याचा प्रयत्न मात्र करत असते. कारण कॉलेज एक प्रकारचा धंदा झालेला आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे आपण या ठिकाणी तुम्हाला एक मार्ग दाखवणार आहोत, एक रस्ता दाखवणार आहोत, ज्या माध्यमातून तुम्हाला स्वतः त्या ठिकाणी जायचं आहे. मदत लागलीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे, माझा आणि स्नेनियर्स आर्ट ऑफ टीचिंगचा ग्रुप सुद्धा दिलेला आहे, त्यावरती तुम्ही जॉईन होऊन मला तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुम्ही मदत मागू शकता विद्यार्थी मित्रांनो मेसेज करून. तर आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर आपल्याला माहिती आहे सध्या चालणारे जे काही ब्रँचेस आहेत त्याचा विचार जर आपण केला तर CS, IT आणि ENTC ह्या 3 जे ब्रांचेस आहे, IT सेक्टरच्या ब्रांच म्हणजे टेक्नॉलॉजीच्या ब्रांचेस आहेत, त्या तिन्ही एकाच वर्गामध्ये येतात. नंतर मेकॅनिकल आणि सिव्हिल ह्या ज्या ब्रँच आहेत त्या कोर ब्रँच म्हणून आपण त्यांना गणले जात असतो, त्या ठिकाणी आपण पाहिला जात असतो. परंतु सर्वाधिक प्रमाण आता कुणाकडे वाढलेलं आहे, तर CS आणि IT कडे आपल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण, मात्र ENTC कडे आपल्या विद्यार्थ्यांचं प्रमाण याकडे वाढलेलं आहे. याचा जर आपण विचार केला तर आता कट ऑफ आपण गेल्या वर्षीचा जर आपण पाहिलं तर यामध्येच आपण कट ऑफ जर पाहिला ओपन आणि ओबीसीचा, तो ओपनचा जर कट ऑफचा आपण विचार जर केला तर बिलो लेवलचे कॉलेजेसचे कट ऑफ मी तुम्हाला सांगतोय ऑल ओव्हर महाराष्ट्र, बिलो कॉलेज लेवलचे आणि ब्रँचेस नुसार मी तुम्हाला काय करतोय, कट ऑफ सांगतो आहे. त्यामध्ये ओपनचा जर आपण कट ऑफचा विचार केला तर आपण CS जो आहे, ओपनचा CSचा गेल्या वर्षीचा कट ऑफ जो आहे तो 35% वर लागलेला आहे. ओपनचा कट ऑफ बिलो लेवलचे जे कॉलेजेस आहेत महाराष्ट्रातले त्याच्याबद्दल बोलतोय मी विद्यार्थी मित्रांनो. तर 35 कट ऑफ हा CSचा लागलेला आहे. ITचा कट ऑफ जो आहे हा 33 लागलेला आहे. नंतर ENTCचा आपण जर कट ऑफ बघतो म्हटलं तर 30 लागलेला आहे. इलेक्ट्रॉनिकचा बघतो म्हटलं तर आपण 28 म्हणजे 28 लागलेला आहे. आणि मेकॅनिकलचा आहे 25 आणि सिव्हिलचा आहे 20 मार्क्स. बिलो लेवलमध्ये ओपनचा कट ऑफ मी तुम्हाला सांगतो आहे. म्हणून घाबरण्याचं कारण नाही, बिलो लेवलचं तरी कॉलेज आपल्याला मिळेल आणि बिलो लेवलचं जरी कॉलेज तुम्हाला मिळालं कारण तुम्ही पहिल्या 10 मध्ये असाल किंवा पहिल्या 20 मध्ये असाल तर नक्कीच तुम्हाला 4.5 लाख ते 7 लाखापर्यंतचा पॅकेज किंवा कंपनी तुम्हाला त्या कॉलेजमधून तुम्हाला हायर करू शकते किंवा तुम्ही त्या ठिकाणी जाऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने तुम्हाला त्याचं नियोजन करता येणार आहे. तुम्हाला ते कॉलेज कसे टाकायचे, कोणते कॉलेजेस पाहिजे, कुठले काय, तर हे आपण सर्व तुम्हाला त्या ठिकाणी मदत करणार आहोत, तुम्हाला सांगणार आहोत. राहण्याची व्यवस्था, खाण्याची व्यवस्था सुद्धा आपण त्या ठिकाणी वसतिगृहाच्या माध्यमातून, स्वाधार स्वयंच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. नंतर आपण ओबीसी जे बांधव आहेत त्यांचा कट ऑफ आपण गेल्या वर्षीचा पाहणार आहोत. ऑल ब्रँचेसचा, ज्या काही ब्रांचेस आता आहेत सध्या, कारण इतर 20 पेक्षा जास्त ब्रँचेस संपूर्ण महाराष्ट्रात आहेत, परंतु सर्वाधिक स्कोप असणाऱ्या ब्रँचेस, जे सर्वाधिक विद्यार्थी त्याकडे कल असणाऱ्या ब्रँचेस कोणत्या आहेत, तर या ज्या 5 ते 6 ब्रँचेस मी तुम्हाला सांगतो, या ब्रँचेसचाच कट ऑफ मी तुम्हाला ओबीसीचा सुद्धा या ठिकाणी सांगणार आहोत. कोणाचा कट ऑफ आहे, बिलो लेवलचे जे काही कॉलेजेस आहेत त्यांचा महाराष्ट्रातील, तर ओबीसीचा कट ऑफ 30 लागलेला आहे.
कोणतं CS चा, नंतर IT चा लागलाय 28, ओबीसीचा कोटा, ENTC चा 25, नंतर इलेक्ट्रॉनिकचा 23, नंतर मेकॅनिकलचा जर आपण बघतो म्हटलं तर 20 आणि सिव्हिलचा जो आहे तो 15 कट ऑफ लागलेला आहे. बिलो लेवलचे जे कॉलेजेस आहेत तो ओबीसीचा कट ऑफ मी तुम्हाला सांगतो. आणि जे टॉप लेवलचे ओबीसी आणि जे काही ओपन आहे यांचा कट ऑफ मात्र सारखाच असतो, 1-2 मार्काचा फरक असतो. अशा पद्धतीनं म्हणजे आपण जर बघितलं तर 35 ते 15 रेंज बिलो कॉलेजची जी काही आहे ती मी तुम्हाला सांगितलं. म्हणजे तुम्हाला जरी आता 15 पासून तर 35 पर्यंत जरी मार्क्स असले तरी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेज मिळणार आहे. तुमची जर इच्छाशक्ती असेल की मला इंजिनिअरिंग करायचं आहे तर नक्कीच तुम्हाला 15 ते 35च्या दरम्यान असणारं पर्सेंटेज जरी असेल तरी बिलो लेवलच्या कॉलेजमध्ये तुम्ही टॉप करू शकता, चांगलं शिक्षण घेऊ शकता आणि तुमच्यात जर कॅलिबर असेल, स्पार्क असेल तर तुम्ही चांगल्या कंपनीमध्ये सुद्धा जॉब मिळवू शकता. तुम्हाला 4.5 लाख 4 लाखाच्या वर पॅकेजेस तुम्हाला मिळते 7 लाखापर्यंत जरी बिलो लेवलचे कॉलेजेस असेल तरी. मग यासाठी तुम्हाला मदत पाहिजे असेल, तुम्हाला नक्कीच राहण्या खाण्याची व्यवस्था, टिफिनच्या जे काही इतर ज्या गोष्टी आहेत पुण्यासारख्या कोल्हापूर सारख्या शहरामध्ये तर आपल्याला या गोष्टी माहित नसते. फक्त काउन्सिलर काय करत असते, फक्त एकच गोष्ट सांगत असते की या पद्धतीने काउन्सिलिंगची माझी फीज आहे, असं आहे तसं आहे. आपलं ते काम नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण कायमस्वरूपी नेचर फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्या विद्यार्थ्यांना मदत करत असतो. विद्यार्थी मदत हे आमचं कर्तव्य आहे. आम्हाला ज्या गोष्टी जमतं ते आम्ही मात्र करतोय विद्यार्थ्यांसाठी. म्हणून तुम्हाला याचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असणारा माझा नंबर किंवा लिंक जी आहे त्यावरती संपर्क साधून माझ्याशी तुम्ही बोलू शकता. त्या माध्यमातून तुम्हाला कुठले कॉलेज पाहिजे, काय पाहिजे, कशा पद्धतीचं कॉलेज पाहिजे, कुठलं कॉलेज जवळ आहे या संदर्भातील तुम्हाला माहिती आपल्याला मिळणार आहे. आणि या माध्यमातून राहण्या खाण्याची व्यवस्था, इतर ज्या व्यवस्था आहे शासकीय योजनेच्या माध्यमातून मिळणाऱ्या या सुद्धा तुम्हाला निर्वाह भत्ता सुद्धा मिळते. आणि इतर फीज जे आहेत मुलींना फ्री एज्युकेशनच्या SC/ST विद्यार्थ्यांना फ्री, इतर विद्यार्थ्यांना 50% स्कॉलरशिप, अशा ज्या विविध योजना आहे याचा 1ही रुपया कॉलेजला न देता प्रवेश तुम्हाला घेता येणार आहे. तर याची मदत तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच इंजिनिअरिंगच्या कॉलेजच्या विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो. आपण जर 12वी पास झाले असेल, PCM मध्ये चांगले गुण असेल, पर्सेंटेज असेल, आताच मी सांगितलं 15 पासून ते 35 पर्यंत जरी तुम्हाला स्कोर असेल तरी तुम्हाला वेगवेगळ्या ब्रांचेस मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी प्रवेश मिळत आहे. हेच आजचं अपडेट होतं. हे अपडेट आपल्याला कसं वाटलंय नक्की कमेंट बॉक्स मध्ये कळवा आणि अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा, आपल्या ग्रुपला शेअर करा, आपल्या नातेवाईकांना शेअर करा, कॉलेजच्या ग्रुपला शेअर करा. जिथं मिळेल तिथं शेअर करा, ज्या माध्यमातून कोणाची ना कोणाची तरी मदत होईल. धन्यवाद.